नमस्कार, आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे। मी प्रीतम सोनोने आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले जे अर्ज आहेत ते पूर्ण केले आणि त्यानंतर आता वाट पाहत आहेत ते म्हणजे अनुदान जमा होण्याची। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अनुदान नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार। त्याचसोबत काही शेतकऱ्यांना असा एरर येतोय त्या पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर की तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक आहे। तर कोणत्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागणार, ई-केवायसी नेमकी कशी करायची आणि त्याच नंतर अनुदान बँकेत येण्याची नेमकी तारीख काय। सोबतच एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे ई-पीक पाहणीची अट ही नेमकी रद्द झालेली आहे किंवा रद्द झालेली नाही। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि याचा आधार असणार आहे 2 ते 3 शासन निर्णय जे शासनाने मंजूर केलेले आहेत। मित्रांनो, यामध्ये कुठलीही गोष्ट किंवा बाब आपण आपल्या मनानं सांगत नाही आहोत, तर शासन निर्णयानुसार ज्या बाबी आपल्या पुढे आलेल्या आहेत, स्पष्ट झालेल्या आहेत, त्यांचाच आपण चर्चा किंवा विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। तर व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भात सुमारे 2 ते 3 शासन निर्णय हे शासनामार्फत जारी करण्यात आले। तर या शासन निर्णयानुसार आपल्याला कोणकोणत्या पिकांसाठी नेमका फायदा होणार आहे किंवा कोणकोणत्या पिकांसाठी अनुदान मिळणार आहे, जास्तीत जास्त किती अनुदान असणार आहे। जर तुमचं क्षेत्र हे 1 हेक्टरपेक्षा कमी असेल, 30 गुंठे असेल, 20 गुंठे असेल किंवा अजूनही कमी असेल, तर अशा वेळेस तुम्हाला किती रुपये रक्कम भेटतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा मित्रांनो, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा इथे मिळतील आणि कुठलेही कन्फ्युजन सुद्धा राहणार नाही। तर राज्य शासनाने सर्वात आधी दिनांक 29 जुलै 2024 ला एक शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्या शासन निर्णयानुसार कापूस सोयाबीन पिकांसाठी किती रुपये अनुदान द्यायचं आहे, त्यासोबत त्याच्या अटी शर्ती काय राहतील, याची अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलची एक जी रूपरेषा आहे ती या शासन निर्णयामध्ये मंजूर केली होती किंवा स्पष्ट केली होती। त्या संदर्भात आपला व्हिडिओ तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता। त्यानंतर एक दुसरा शासन निर्णय आला, एक आहे 3 सप्टेंबरचा, त्यासोबत एक आहे 30 ऑगस्टचा। 30 ऑगस्टच्या ज्या शासन निर्णयामध्ये राज्य शासनाने नेमकी ई-पीक पाहणीची अट रद्द आहे किंवा नाही याबद्दल घोषणा केली होती, परंतु 30 ऑगस्टच्या आधी 26-27 ऑगस्टच्या दरम्यान जेव्हा मुख्यमंत्र्यांनी एका कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये घोषणा केली की आपण ई-पीक पाहणीची अट रद्द करणार आहोत आणि कुठल्याही शेतकऱ्याला ई-पीक पाहणीशिवाय फक्त सातबाऱ्यावर जर पिकांची नोंद असेल तरी सुद्धा या योजनेचा किंवा या अनुदानाचा लाभ मिळेल असं सांगण्यात आलेलं होतं। परंतु याबद्दलची जी स्पष्टता आहे ती 30 ऑगस्टच्या शासन निर्णयामध्ये आलेली आहे। नेमकी काय स्पष्टता आहे आता ते पाहूयात। तर सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती ही काय असणार आहे याबद्दल यामध्ये डिस्कस केलेलं आहे। तर मित्रांनो, या घोषणेच्या अनुषंगाने सन 2023च्या हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये हे 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत। तर या वाक्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहे। एक म्हणजे की खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवरील नोंदीत असलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी ई-पीक पाहणी पोर्टलवर म्हणजे ऍपद्वारे नोंदणी केली असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि दुसरी बाब म्हणजे 0.2 हेक्टर पेक्षा जर तुमची शेती कमी असेल तर तुम्हाला 1000 रुपये, आणि जर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त शेती असेल तर मग तुम्हाला हेक्टरच्या मर्यादेत याचा लाभ हा मिळणार आहे। त्यानंतर अशा पद्धतीचा जो निर्णय आहे तो दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत घेण्यात आला आणि त्यानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। बरोबर, आता आपण शासन निर्णय पाहूया। तर शासन निर्णयामध्ये बघा, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टल वरील नोंदीत असलेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी 5000 रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत लाभ हा मिळणार आहे आणि ते 2 हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे। तर यामध्ये सुद्धा पुन्हा जर आपण शासन निर्णयात बघितलं तर काय म्हटलेलं आहे की ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेले शेतकरी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो। इथून स्पष्ट होत आहे की ई-पीक पाहणीची अट ही रद्द करण्यात आलेली नाही आहे। आता यामुळे असा एक प्रश्न येतो की नेमका जे शेतकऱ्यांसाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती मोठ्या स्टेजवरून, तर त्या घोषणेचं नेमकं काय झालं, तर हा एक संभ्रमाचा प्रश्न आहे। त्यानंतर सदरची माहिती ही डेटा आयुक्त कृषी कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि संबंधित गावांमध्ये दर्शनी भागात सुद्धा ही माहिती लावण्यात येणार आहे।
अशा संदर्भात गोष्टी आहे। त्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण याआधी सुद्धा डिस्कस केलेल्या आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचं संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर इत्यादीची माहिती ही विहित संमतीपत्रामध्ये द्यायची आहे। तर आता हे संमतीपत्र जर तुम्ही अजूनही भरून दिलं नसेल, जे की बऱ्याच शेतकऱ्यांनी दिलेलं आहे, परंतु अजूनही जर तुम्ही कापूस सोयाबीन अनुदानासाठी भरून दिलं नसेल तर हे लवकरात लवकर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून डाउनलोड करा आणि डाउनलोड करून भरून आपल्या कृषी अधिकाऱ्यांकडे सबमिट करा। त्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक, मोबाईल नंबर, नाव ह्या गोष्टी लिहायच्या आहे। त्यानंतर मग ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा लिहायच्या आहे। जर तुमची सामायिक शेती असेल तर तुम्हाला सामायिक शेतीचं संमतीपत्र भरावं लागेल, त्यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा जोडणं आवश्यक ठरणार आहे। त्यानंतर मग महाआयटीनं एक वेब पोर्टल डिझाईन केलेला आहे किंवा डेव्हलप केलेला आहे, ज्या संदर्भात आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत। त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, सोबतच त्या पोर्टलची लिंक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। तर मित्रांनो, महाआयटीने ई-पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांची नावे आणि आधार प्रमाणे जुळवणी निश्चित करावी आणि त्यानुसार 90% मॅचिंग पर्सेंटेज हे अनुज्ञेय आहेत। तर ई-केवायसी झालेले लाभार्थी निश्चित आधार क्रमांक हे पीएम किसान नमो शेतकरी डेटाशी जुळवावेत आणि उरलेल्या अर्जांसाठी नव्याने ई-केवायसी करण्यात येईल। तर या मुद्द्यामध्ये आपल्याला ई-केवायसीचा जो मुद्दा आहे किंवा पॉइंट आहे तो स्पष्ट होताना दिसून येतो। यामध्ये काय म्हटलेलं आहे की जर समजा शेतकऱ्यांनी नमो किसानचे पैसे त्यांना येत असतील, नमो किसानची केवायसी केली असेल किंवा मग पीएम किसानची केवायसी केली असेल तर त्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही आहे। त्यांचा जो डेटा आहे ई-केवायसीचा तो नमो किसानच्या आणि पीएम किसानच्या पोर्टल मार्फत घेण्यात येणार आहे आणि सोबतच ज्या शेतकऱ्यांची नमो किसान केवायसी किंवा पीएम किसानची केवायसी झालेली नाही किंवा त्यांना त्याचे पैसे येत नाही, त्या शेतकऱ्यांना या संदर्भात केवायसी करावी लागणार आहे। आता ही केवायसी कशी करावी लागणार किंवा कुठे करावी लागणार या संदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ हा बनवलेला आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो, तर तशा शेतकऱ्यांना फक्त ही ई-केवायसी करावी लागणार आहे आणि यामध्ये 90% मॅचिंग पर्सेंटेज आहे। म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी तुमचं नाव रामराव असेल, एखाद्या ठिकाणी तुमचं नाव रामभाऊ असेल, तर असे जे क्षुल्लक चेंज आहेत किंवा बदल आहेत ते बदल या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ई-केवायसीची जी काही बाब आहे ती या ठिकाणी स्पष्ट होताना दिसून येत आहे। त्यानंतर आता जो काही तिसरा भाग आहे तो म्हणजे की हे पैसे किती तारखेला जमा होणार। तर मित्रांनो, त्यासाठी एक जवळपास 3 सप्टेंबरचा एक शासन निर्णय, आता तो शासन निर्णय पाहूया। तर या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला 4194.68 कोटी रुपयांचा निधीपैकी सुमारे 2516.80 कोटी रुपये निधी हा सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय जारी करण्यात आला। म्हणजे जो काही रक्कम आहे किंवा जी काही रक्कम आणि पैसा आहे तो या योजनेसाठीचा अलॉट करण्यात आलेला आहे। यामध्ये काय म्हटलेलं आहे की जवळपास ज्या बाकीच्या गोष्टी योजनेच्या संदर्भात ज्या आपण डिस्कस केल्या त्या प्रस्तावनेमध्ये आहेत आणि सरळ जर आपण शासन निर्णयावर आलो तर खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी 2516 कोटी रुपये शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे इतका निधी हा अलॉट करण्यात आलेला आहे। त्यानुसार आपल्याला हा जो काही निधी आहे तो कापूस आणि सोयाबीन तसेच इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सुमारे 2500 कोटी रुपयांचा जो काही अनुदानाचा निधी आहे तो वितरित करण्यासंदर्भातचा शासन निर्णय इथं शासनाने जारी केलेला आहे। तर ही रक्कम दिनांक 10 सप्टेंबर 2024 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभांतर योजनेद्वारे म्हणजे महाडीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला 10 तारखेच्या आतच ह्या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या आहे। म्हणजे तुम्हाला जर ई-केवायसी करायची असेल तर ई-केवायसी करून घ्या। त्यानंतर अजूनही सहमतीपत्र किंवा सामायिक शेतीचं सहमतीपत्र दिलं नसेल तर ते देऊन द्या। यासाठीचे नमुने आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आणि जर तुम्ही बँक सेटिंग केलं नसेल तर बँक सेटिंगचा सुद्धा व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आधारला बँक सेटिंग करणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला महाडीबीटीचा लाभ हा मिळणार नाही। तर बँक सेटिंग सुद्धा अवश्य करून घ्या। मित्रांनो, या संदर्भात अजून काही अपडेट असल्या तर पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। त्याआधी एक नम्र विनंती, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद।